तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल. आज दिनांक आहे 15 जून, सायंकाळचे 7:15 वाजत आहेत. आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा 16 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सध्या सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे जी ट्रफ बनत आहे विदर्भापासून इकडे पंजाब पर्यंत अशीच ही ट्रफ सक्रिय आहे. मात्र विदर्भात आज विशेष काय ढग निर्मिती झाली नाही, त्याच्यामुळे पाऊस काय झालेला नाहीये. उर्वरित इकडे झारखंड पासून अशीच इकडे तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. या दोन ट्रफमुळे मागील 2-3 दिवसापासून विदर्भात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होत आहे. उर्वरित सिस्टीम कोणती सक्रिय नसल्यामुळे उत्तर महाराष्ट्र असेल, दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल, कोकण विभाग, मुंबई विभागात पाऊस पडत नाहीये किंवा मान्सून जरी दाखल झालेला असला तरी सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या भागात विशेष पाऊस नाहीये. सध्याची परिस्थिती पाहिली तर इकडे झूम करून जर बघितलं आपण तर विटाच्या उत्तर पूर्व भागात हा जो पट्टा आहे या भागातून मसवडच्या दक्षिण भागात, मायनीच्या काही भागात ढगाळलेलं हवामान आहे. कारगणी हा जो पट्टा आहे या भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत. कुठेतरी हलका मध्यम झाला तर होऊ शकतो. इकडे पिंपरी बुद्रुक असेल, वसाहत असेल, हिरवे असेल, त्यानंतर इकडे मुधेवाडे असेल किंवा कारगणे असेल हा पट्टा, या भागातून मेघगर्जनेसह पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. खेड्या गावातून हा पाऊस होऊ शकतो. त्याच्यानंतर इकडे जतच्या भागातून एक ढग सक्रिय आहे, त्या भागात थोडाफार पावसाचा अंदाज राहील. जतच्या दक्षिण भागात सुद्धा पावसाची शक्यता पुढील 1-2 तासासाठी राहील. यानंतर इकडे अमरावतीच्या भागात ढगाळलेलं हवामान आहे. वारूद चा भाग आहे, थोडाफार पावसाचा अंदाज राहील. मोर्शीच्या भागात मोजोरी तसेच अरवी हा जो पट्टा आहे अमरावतीचा उत्तर भाग असेल, या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. नारखेड हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस थोड्या वेळानंतर होऊ शकतो. हा जो पट्टा आहे काटोळचा, या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी, सार्वत्रिक नाही पण एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिसत आहे, पण सार्वत्रिक नसेल. बाकी राज्यात विशेष कुठेच ढग दिसत नाहीत. मागाशी सांगितल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात जतकवटे माकाळच्या भागात, अमरावतीच्या भागात किंवा मागाशी जी गावं सांगितलेली आहेत, तालुके सांगितलेले आहेत, या भागात थोडाफार पावसाचा अंदाज राहील रात्रीसाठी. उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा आहे विदर्भातील थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे. त्यानंतर इकडे स्थानिक ढग निर्मिती झाली तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, पण स्थानिक ढग निर्मिती झाली तर. उर्वरित साताराचा पूर्व भाग असेल, त्याच्यानंतर सांगलीचा जतकवटे, माकाळ, विटा भाग हा जो पट्टा आहे या भागातून उद्या सुद्धा दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे. पावसाची शक्यता इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागातून दिसत नाहीये. जर सकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्मिती जास्त झाली तर हलके थेंब पडू शकतात, विशेष पाऊस नाहीये. आणि राहिलेला जो सर्व विभाग आहे इकडे लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, पुण्याचा मध्यवर्ती भाग, सातारा मध्यवर्ती, सांगली मध्यवर्ती हा जो पट्टा आहे मोठा, या भागातून पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये 16 जून साठी. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.